So in the last session we have discussed about the various definitions of management and what is the basic role of management. Today we will discuss about what is the importance of management. So the first thing is that optimum utilization of the resources. Why management is required? Because if you are not going to properly manage the resources, you are not able to utilize these resources to its maximum utilization, or instead of saying the maximum is different thing and optimum is different thing. Okay, so maximum means what? We are going to just try to use as much as resources as possible, and optimum is what? To get the required output. What is the best uh, best amount of resources that is required, that is called as the optimum. ओके, मॅक्झिमममध्ये कसं होतं की आपण सर्वच्या सर्व जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिसोर्सेस यूज करण्याचा प्रयत्न करतो, पण मॅक्झिमम नेहमीच ऑप्टिमम नसतात. ओके, किंवा मग मॅक्झिमम रिसोर्स युटिलायझेशन केलं तर मला बाकी केसमध्ये लॉस पण होऊ शकतो. तर त्याकरता मला काय यूज करायचं आहे इथं? ऑप्टिमम यूज. मग ऑप्टिमम यूज म्हणजे काय? सो ऑप्टिमम यूजमध्ये आपल्याला काय करायचं आहे की हाऊ आय कॅन यूज द रिसोर्सेस, मीन्स आय वॉन्ट टू गेट द आउटपुट. मला आउटपुट तर हवं आहे, पण त्याकरता मला जास्तीत जास्त आउटपुट घेण्याकरता कमीत कमी कसे रिसोर्सेस वापरले जातील ते आहे तर ऑप्टिमम यूज ऑफ द रिसोर्सेस. ओके, सो मॅनेजमेंट ब्रिंग्स ऑल द अवेलेबल रिसोर्सेस. अँड व्हॉट आर द रिसोर्सेस विच आर अवेलेबल फॉर मॅनेजमेंट? इन द प्रिव्हियस सेशन वी हॅव डिस्कस दॅट व्हॉट आर द रिसोर्सेस. आपल्याला कुठल्या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करायचं असतं वेन यू आर वर्किंग इन द इंडस्ट्री? वी हॅव डिस्कस 5M. व्हॉट आर दोज 5M? येस अमित, अवंतिका, भूषण, विशुभोई. Okay, money. Not HR department. HR department is different thing. Okay, so we are not studied up to this level. We are not studied about the departments. आतापर्यंत आपण डिपार्टमेंटची गोष्ट नाही केलेली आहे. आपण आता फक्त काय बघत आहे? रिसोर्सेस. आणि रिसोर्सेस मॅनेज करणारे जे आहेत ते आहेत डिपार्टमेंट्स. ओके, सो बेसिकली HR डिपार्टमेंट्स मॅनेजेस मॅन पॉवर. Okay, so instead of saying HR department, you can say that it is a manpower. Okay, so because there are different departments, these departments are going to manage the different resources. So there are 5 major resources that can be used over here, and all of you have mentioned that. First one is the man, money, machines, material and methods. Okay, so if I have these 5 resources, then I can achieve anything. माझ्याकडे जर 5 रिसोर्सेस असेल तर मी कुठलीही गोष्ट करू शकतो. कारण कुठलीही गोष्ट आउटपुट हे करण्याकरता आपल्याला काय लागतं? एक तर काय, तुम्हाला त्याचं नॉलेज असायला पाहिजे, म्हणजे मेथड माहिती असायला पाहिजे. व्हॉट इज द मेथड? ओके, म्हणजे तुम्हाला आउटपुट काय आहे ते माहिती जर असेल तर तुम्ही ते मेथड फाइंड आउट करता. नंतर तुम्हाला मटेरियलची आवश्यकता आहे. त्या मटेरियलला कन्वर्ट करण्याकरता बरेचदा आपल्याला मशिनरी लागतात, आणि त्या मशिनरी आणि मटेरियल परचेस करण्याकरता मला मनी लागतो, आणि ते सगळं करून घेण्याकरता मला मॅनपॉवर लागतं. Okay, so these are the 5 resources which can be available in any organization, whether it's a service sector or it is the production sector, anywhere. ओके, कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये पण तुम्ही ह्या गोष्टी यूज करत असतात. ओके, नाव ऑल्सो वी आर गोइंग टू जस्ट ॲडजस्ट युअर रिसोर्सेस. या मोमेंटला पण तुम्ही तुमचे रिसोर्सेस ॲडजस्ट करत आहेत. व्हॉट आर द रिसोर्सेस? युअर सेलफोन, मे बी युअर मशीन. ओके, देन सेलफोनवर तुम्ही लेक्चर अटेंड करताय, किंवा तुम्ही टॅबलेटवर असेल, किंवा दॅट मे बी युअर लॅपटॉप और दॅट मे बी अ डेस्कटॉप, दॅट ॲक्ट ॲज अ मशीन. ओके, पण त्याच्याकरता रिचार्ज करण्याकरता जो अमाऊंट लागणार आहे तो तुमचा येणार आहे मनीमध्ये. ओके, मटेरियल काय लागतं आहे तुम्हाला? इफ यू आर गोइंग टू टेक द नोट्स, देन यू रिक्वायर्ड पेन, पेन्सिल, नोटबुक वगैरे लाईक दिस वन. अँड मेथड्स, करंटली वी विल गो फॉर द ऑनलाईन मेथड्स. देर आर 2 टाईप्स ऑफ मेथड, ऑनलाईन अँड ऑफलाईन. सो आपण ऑनलाईन आता आणि मेन आहेत, कारण याच्यामध्ये काय, मी लेक्चर डिलिव्हर करण्याकरता, तुम्ही लेक्चर अटेंड करण्याकरता, सो मॅनपॉवर इज रिक्वायर्ड ओव्हर हिअर. सो इन डे टू डे लाईफ ऑल्सो वी आर गोइंग टू यूज दोज रिसोर्सेस. प्रत्येक याच्यामध्ये आपण ते रिसोर्सेस यूज करत असतो. सो ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. नाउ ॲट दिस मोमेंट, इफ I want to utilize the resources to the maximum, basically what happen, most of the students are now using Jio, and that will provide you 1.5 GB to 2 GB data per day. And if you are continuously attending the various lecture as well as your day-to-day activity, that data is not you are not able to manage that data for 24 hours. So what you are going to do? You are going to just reduce the size of your images that you are going to send,
ओके. किंवा मग तुम्ही काय करताय की बरेचदा काय करतो आपण, मला व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल, सो आय विल जस्ट डाउनलोड विथ द स्मॉलर रिझोल्युशन्स अँड ऑल दिस थिंग, सो दॅट माय रिसोर्स आर गोइंग टू बी प्रॉपरली ऑप्टिमाइज, प्रॉपरली यूज. ओके. सो ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. मग इंडस्ट्रीमध्ये पण काय आहे की जे रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन केलं तरच मला प्रॉफिट होईल. कारण ईच अँड एव्हरी इंडस्ट्री इज सेटअप टू बिल्ड प्रॉफिट. हा वेदांत पाटील. येस वेदांत पाटील. ओके. व्हॉट इज द अल्टिमेट एम ऑफ इंडस्ट्री? कुठल्याही इंडस्ट्रीचा, कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या, कुठल्याही बिझनेसचा अल्टिमेट एम काय असतो? येस एनीवन? What is the ultimate aim of the industry, or what is the ultimate aim of the business, or what is the ultimate aim of any organization? Why the organizations are established or set? To make the profit. Okay. To earn money. प्रॉफिट कमवायचं आहे त्यांना, मनी म्हणजे पैसा कमवायचा आहे, त्याच्याकरता बिझनेस सेटअप केले जातात. ओके. मग जर प्रॉफिट अर्न करायचं आहे तर प्रॉफिट केव्हा अर्न होईल मला? व्हॉट इज मीन बाय प्रॉफिट? विल एनीबडी प्लीज टेल मी व्हॉट इज मीन बाय प्रॉफिट? Profit is equal to what? प्रॉफिट म्हणजे काय? So basically profit is equal to what? Income minus expenses. Okay. When income minus expenses is a positive figure, then it is called as the profit, and when income minus expenses is a negative figure, then it is called as the loss. Is it clear? Profit means what? Income minus expenses. ओके. तुम्ही किती इन्कम कमवला आणि तुम्ही किती खर्च केला, ओके, ते झालं तुमचं प्रॉफिट. सपोज तुमचं इन्कम झालं 100 रुपये आणि तुमचा खर्च झालेला 80 रुपये. सो my profit is equal to what? My profit. Okay. What is my profit over here? Say if my income is 100 rupees and my expenses are 80 rupees, what is my profit? ₹20. Okay. 20 rupees is my profit over here. Now say my income is 100 rupees. My income is 100 rupees and my expenses are 113 rupees. So there is a profit or loss for me. My income is, how much is my income is 100 rupees and my expenses are 113 rupees. What is it? It is a loss. What is that loss? 113 rupees. 113 रुपये. So 13 rupees. Okay, 130 rupees. Okay, my 30 rupees is my loss over here. ओके. 30 रुपये माझा लॉस झालेला आहे. ओके. मग कुठलाही बिझनेस तुमचा लॉसमध्ये चालवणार आहे का आपण? बेसिकली प्रत्येक बिझनेसचा काय असतो पर्पज, की तो बिझनेसमधनं मला प्रॉफिट मिळायला पाहिजे, तरच आपण तो बिझनेस सेटअप करू शकतो. मग मला बिझनेसमध्ये प्रॉफिट जर आणायचं असेल तर काय करावं लागेल? माझ्याकडे जे रिसोर्सेस आहेत, कुठले रिसोर्सेस आहेत? मॅन आहे, मशीन आहे, त्याच्यानंतर मनी आहे, मटेरियल आहे आणि मेथड्स आहेत. ह्या प्रॉपरली युटिलाइज करावं लागतील. ओके. प्रॉपर युटिलायझेशन जर झालं या गोष्टींचं तरच आपल्याला प्रॉफिट मिळेल, अदरवाईज यू आर इन लॉस. अँड इफ युअर बिझनेस इज इन लॉस, देन डेफिनेटली व्हॉट यू आर गोइंग टू डू? वी आर गोइंग टू क्लोज दॅट बिझनेस. ओके. जर तुमचा बिझनेस कंटिन्युअस लॉसमध्येच जात असेल, त्याचं मिनिंग काय आहे? इफ यू आर गोइंग टू फेस द लॉस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट वन? इफ यू आर कंटिन्युअसली what is the meaning of that one? If you are continuously facing the loss, what does it mean? कंटिन्यू आपला लॉस होत आहे म्हणजे त्याचं मिनिंग काय झालं आहे? यू कॅन इन्स्टेड ऑफ टायपिंग यू कॅन डायरेक्टली स्पीक ऑल्सो. फायनान्शियल प्रॉब्लेम, नॉट ओनली फायनान्शियल प्रॉब्लेम वैभव. ओके. तुमच्याकडे पैसा पण आहे, भरपूर पैसा आहे तुमच्याकडे, तरी तुम्हाला आहे ना कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत आहे पण तुम्हाला लॉस होते. या केसमध्ये 5 एम आहेत. ओके. देर आर 5 एम्स: मॅन, मशीन, मटेरियल, मेथड्स, ओके, अँड मनी. सो वी हॅव मनी. तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे. ओके. डज इट मीन्स दॅट यू आर ऑलवेज गेनिंग द प्रॉफिट? अजय,
तुमच्याकडे पैसा जरी असला तरी तुम्हाला त्याचा यूज कसा करायचा हे जर माहिती नसेल प्रॉपर, इफ यू आर लॉट ऑफ मनी, ओके, सो व्हेरी गुड आन्सर, नॉट युझिंग 5M प्रॉपरली. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण मशीन्स खूप आउटडेटेड आहेत, खूप जुन्या झालेल्या मशीन आहेत, 30-40 वर्ष आधीच्या मशीन्स आहेत, तर ते प्रॉपर आउटपुट देतील का तुम्हाला? नाही देणार. ओके, मटेरियल तुम्ही लो क्वालिटीचं यूज करताय, इफ यू आर गोइंग टू यूज द मटेरियल ऑफ व्हेरी लो क्वालिटी, दॅट विल नॉट गिव्ह यू द एनी प्रॉपर क्वालिटी आउटपुट. ओके, तुमच्या मेथडॉलॉजी जे आहेत, प्रोडक्शनच्या मेथडॉलॉजी, आज ॲटोमेशन आलेलं आहे सर्वीकडे, म्हणजे ॲटोमॅटिक होत आहे आणि तुम्ही मॅन्युअली मॅन्युफॅक्चर करताय, सो युअर प्रोडक्शन टाईम इज मोर, ओके, ॲज वेल ॲज क्वांटिटी इज लेस. सो ॲट दॅट टाईम अगेन यू आर गोइंग टू फेस अ प्रॉब्लेम, इवन दो यू आर लॉट ऑफ मनी, बट इफ यू आर नॉट युझिंग द मटेरियल, मशीन्स, मॅनपॉवर, किंवा तुमच्याकडे खूप चांगलं मटेरियल आहे, खूप चांगल्या मशिनरी आहेत, पैसा पण भरपूर आहे, मेथड पण चांगले आहेत, पण तुमच्याकडे मॅनपॉवर आहे, त्यांना माहितीच नाही मशीन यूज कशा करायचे आहेत. Okay, so you have the manpower, but this manpower does not know how to use that machines. So is it possible for you to get the proper output? Yes or no? Sure. नो. ओके, कारण स्किल पण पाहिजे ना, म्हणजे आपल्याकडे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर असेल, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ओके, अँड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर या रिसोर्सेसचं ऑप्टिमम युटिलायझेशन झालं तरच आपल्याला व्यवस्थित बिझनेस रन करता येईल, आणि तो व्यवस्थित बिझनेस रन झाला तर मला प्रॉफिट मिळेल. ओके, सो आय कॅन मेक द प्रॉफिट. ओके, सो इज इट क्लिअर टू एव्हरी वन? इज इट क्लिअर टू एव्हरी वन? Sure. Okay, so what is that? Man, machine, material, methods and money, these should be organized in a optimum way so that I can allocate the required quantity to required work. Okay, next is expansion and diversification. त्यानंतर काय बघतो आपण, इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस दॅट वी हॅव डिस्कस. आय थिंक ऑल इट इज क्लिअर टू एव्हरी वन. सेकंड थिंग इज दॅट एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. मॅनेजमेंट हेल्प्स द ऑर्गनायझेशन टू अचीव इट्स गोल efficiently and systematically, easily and quickly. It helps the organization to face competition, to grow, expand and diversify. Simple example घेऊया आपण इथं. सो बेसिकली व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन, आज मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आहे. हॅव हर्ड द नेम ऑफ दिस कंपनी? या कंपनीचं नाव ऐकलंय कधी? ओके, सो आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जर विचार केला तर कोणी सांगेल की इंडियामध्ये सर्वात आधी आलेली कंपनी नोकिया आहे. बट इंडियामध्ये सर्वात आधी आलेली कंपनी होती, हॅव यू हर्ड द नेम ऑफ दिस कंपनी? मोटोरोला. ओके, मोटोरोलाने त्यांचे हँडसेट इंडियामध्ये सर्वात आधी लॉन्च केले होते, पण त्या हँडसेटची डिझाईन जी होती ते खूप बल्की होते. द वेट ऑफ दॅट हँडसेट इज नियरली 1.5 kg. ओके, एक म्हणजे 850 ग्रॅमपासून ते 1.5 किलोपर्यंत त्यांचा हँडसेट असायचा, मोठा, हातात घेऊन फिरायचं तुम्हाला. सो इट इज व्हेरी बल्की. आणि त्यानंतर नोकियाने त्यांचं 3300 एक हँडसेट लॉन्च केला होता, 3300 आणि 3310, आणि तो छोटा होता, कॉम्पॅक्ट होता, आणि त्यामुळे इझिली वाईड स्प्रेड झाला. तसंच भारतामध्ये सर्वात मोठं नेटवर्क जे होतं ते BSNLचं होतं. इंडियामध्ये सर्वात मोठं नेटवर्क जे होतं ना ते BSNLचं होतं. पण आजकाल BSNL वापरणारे किती लोक आहेत? हाऊ मेनी पीपल्स आर देअर हू आर गोइंग टू यूज द BSNL? व्हेरी फ्यू पीपल्स आर देअर. ओके, आज मॅक्झिमम लोक काय यूज करत आहेत, जिओ असेल, एअरटेल असेल किंवा आयडिया असेल, आणि जिओकडे तर जवळपास 35 ते 40% शेअर आहेत टोटल कन्झम्पशन जो असेल ना स्मार्टफोन युजर, तर त्याच्यापैकी जवळपास 40% युजर्स आर ओनली युझिंग जिओ. नाऊ व्हाय? कारण त्यांनी त्यांचा बिझनेस डायव्हर्सिफाय केला, त्यांनी त्यांचा बिझनेस अपग्रेड केलेला आहे. लोकांना काय पाहिजे हे त्यांनी जाणून घेतलं आणि बिझनेस आहे. BSNL लँडलाईनवर अडकून राहिलेत स्टार्टिंगला. जेव्हा मोबाईल मार्केटमध्ये आले तेव्हा पण BSNLनी आहे ना डायरेक्टली याच्यामध्ये दे हॅव जस्ट वेट अँड वॉच. पण त्यामध्ये काय झालं, त्यांचा बराचसा शेअर, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होतं, सर्व गोष्टी रेडी होत्या, बट दे डोंट हॅव द विल पॉवर अँड दे डोंट हॅव द विजन.
आणि त्यांनी स्वतःला चेंज केलं नाही. सो इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन द लाईफ यू नीड टू आयडेंटिफाय व्हॉट इज रिक्वायर्ड इन द फ्युचर. कारण आज जे चालतं आहे ओके ते उद्या डेफिनेटली काय होणार आहे, आउटडेटेड होणार आहे. टुडे वॉट एव्हर द सेलफोन यू आर गोइंग टू यूज दॅट मे बी आउटडेटेड आफ्टर 2 years and 3 years. ओके सो दिस इज गोइंग टू बी हॅपन. एक्सपान्शन तुम्हाला करायचं आहे आणि डायव्हर्सिफिकेशन करायचं. बिझनेस एकच करत चालत नाही. हाऊ मेनी ऑफ यू इन द मूवी गुरु? Have you seen the movie Guru? Okay, so this Guru movie is based on which businessman? कुठल्या बिझनेसमॅनची एक स्टोरी त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. कोण बिझनेसमॅन आहे त्याच्यामध्ये? सो दिस इज बेसिकली द स्टोरी ऑफ रिलायन्स, धीरूभाई अंबानी. ओके गुरु मूवी जर बघितली नसेल तुम्ही बघू शकता. सो त्या मूवीमध्ये आहे ना बिझनेस कसा आहे करायचं त्यांनी बऱ्यापैकी हे केलेलं आहे. सो बिझनेस अंबानींनी जेव्हा बिझनेस चालू केला धीरूभाई, दे आर ओनली इन द टेक्स्टाईल. ते फक्त कशामध्ये होते, टेक्स्टाईल मार्केटमध्ये, कापड. आणि नंतर आज तुम्ही बघा दॅट रिलायन्स इज एव्हरीवेअर. रिलायन्स इज एव्हरीवेअर, ईच अँड एव्हरी सेगमेंट. मग ते पेट्रोलियममध्ये आहेत, त्याच्यानंतर टेक्स्टाईलमध्ये आहेत, मोबाईल नेटवर्किंगमध्ये आहेत, सॉफ्टवेअरमध्ये आहेत. एव्हरीवेअर रिलायन्स इज देअर. इन द सेम मॅनर टाटा ग्रुप इज देअर. टाटा ग्रुप पण काय डायव्हर्सिफाईड आहे. ओके आणि डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे ते सस्टेन होत आहेत. सो एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सपान्शन जर केलं मी बिझनेसचं तर माझा प्रॉफिट मार्जिन वाढत जाणार आहे. आणि डायव्हर्सिफिकेशन जर केलं तर माझे कस्टमर वाढत जाणार आहे. अँड बेसिकली वेन द कस्टमर विल increase, my customer base will increases, definitely what happen, my profit also go on increasing. So time to time you need to think about the expansion as well as diversification. And who is going to do that one? So a management helps the organization to achieve the goal. ओके प्रत्येक ऑर्गनायझेशनचे गोल्स असतात. ते गोल इफिशियंटली म्हणजे प्रॉपरली अचीव्ह केल्याचे, सिस्टमॅटिकली, इझिली आणि क्विकली अचीव्ह करण्याचं जे प्लॅनिंग करतं ते कोण करतं आहे, मॅनेजमेंट. नाव यू मे से दॅट सर दिस मॅनेजमेंट इज द डिफरंट थिंग अँड वी आर द टेक्निकल पर्सन, वी आर द इंजिनियर्स. व्हॉट इज आवर रोल इन द मॅनेजमेंट? बट इफ यू आर गोइंग टू सी दॅट ऑर्गनायझेशनमध्ये प्रोडक्शन जे असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये सर्व इंजिनियर्सच मॅनेजर आहेत. ओके इवन बी कॉम वगैरे झालेले खूप कमी असतात. आणि मॅक्झिमम प्रोडक्शन टेक्निकल सेक्टरच्या ज्या कंपन्या असतील किंवा याच्यामध्ये मॅक्झिमम इंजिनियर्स आर देअर हू आर गोइंग टू मॅनेज द ऑर्गनायझेशन. सो तुम्हाला आहे ना, आणि यू आर नॉट अ वर्कर, यू आर नॉट अ लेबर. इवन दो यू आर डुईंग युअर डिप्लोमा ऑर समथिंग, यू आर वर्किंग ॲज अ मिनिमम लेवल सुपरवायझर. तुमचा सर्वात कमी रोल काय असेल, सुपरवायझर. आणि सुपरवायझर म्हणजे काय, सुपरवायझरला काम करायचं नसतं, काम करून घ्यायचं असतं. सो यू मस्ट नो व्हॉट इज मेन बाय मॅनेजमेंट ओव्हर हिअर. मग मॅनेजमेंटचं काय फंक्शन असेल की त्यांनी जे ऑर्गनायझेशनचे गोल आहेत ते प्रॉपरली कसे आपल्याला अचीव्ह केले जातील, सिस्टमॅटिकली, इझिली आणि क्विकली. इट हेल्प्स द ऑर्गनायझेशन टू फेस द कॉम्पिटिशन. आर यू ॲग्री विथ दॅट द कॉम्पिटिशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे? मार्केटमध्ये बिझनेसला कॉम्पिटिशन रोजच्या रोज वाढत आहे, याला तुम्ही ॲग्री आहेत का? येस. सिम्पल एक्झाम्पल, एनी विल गिव्ह मी द एक्झाम्पल. कोणी एक्झाम्पल देऊ शकतो? समृद्धी, श्रद्धा, प्रसाद, प्रेरणा, पूजा, निखिल, प्रज्वल, अमित, कल्याणी. एखादं एक्झाम्पल कोणी देऊ शकतं मला? एखादी इंडस्ट्री याच्यामध्ये कॉम्पिटिशन तुम्हाला दिसतंय डेली? You can directly speak also. Vaibhav, Vishu, have you identified any sector? Reliance. ओके नॉट ओनली रिलायन्स तर एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन. पण आपण एखादे सेक्टर सिम्पल घ्यायचं झालं तर मोबाईल. ओके मोबाईलचे हे आहेत सेलफोन मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे की नाही? किती प्लेयर्स आहेत सेलफोन मार्केटमध्ये? मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, सेलफोन मॅन्युफॅक्चरिंग, ॲपल इज देअर, Samsung is there, okay, then EMI is there, then Vivo is there, Oppo is there. So lot of players are there आणि प्रत्येकाचे नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होत आहेत.
ओके, मग ही काय झाली, कॉम्पिटिशन झाली. इट हेल्प्स द ऑर्गनायझेशन टू फेस द कॉम्पिटिशन टू ग्रो, एक्सपांड अँड डायव्हर्सिफाय. आता सपोज इमॅजिन करा की एम आय कंपनी असेल, त्यांनी एकच फोन लॉन्च केला आणि कंटिन्यू तेच मार्केटमध्ये ठेवलं, तर ते चालेल का, कंपनी चालेल का? त्यांनी एक मॉडेल आणलं, सपोज एम आय नोट, आणि एम आय नोट नंतर त्यांनी प्रोडक्शन टोटली बंद केलं, फक्त एम आय नोट 9च विचारेल असं ते. सो एम आय नोट 9च मॅन्युफॅक्चर करायचं आहे मला आणि तेच विकायचं आहे, दुसरं मला मॉडिफिकेशन करायचंच नाही. इज दॅट कंपनी विल सर्वाईव्ह इन द मार्केट? नो. ओके, सर्वाईव्ह होणार नाही, कारण कस्टमर काय, कस्टमरला सतत नवीन पाहिजे, कस्टमरला सतत काय पाहिजे, नवीन गोष्टी पाहिजे आहेत, मॉडिफाईड पाहिजे आहेत. ओके, त्याकरताच तुम्ही बघू शकता 2 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत. ओके, याचे मॉडेल्स दरवर्षी नवीन नवीन मॉडेल येत राहतात. का बरं नवीन मॉडेल येतात? कारण कस्टमरला अट्रॅक्ट करायचं आहे त्यांना. Okay, so what they are going to do, they need to just diversify their product. So diversity is very very important over here. So when you are going to do the diversification, at that time your customer base will increases. आयफोन पण आज आयफोन 13 मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. सो आयफोन विल स्टार्ट विथ आयफोन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं 5 मॉडेल यायचं, 4 5 6 वगैरे असे येतात. आज 13पर्यंत आलेलं आहे. काय गरज पडली आहे कंपनीला? आयफोनचा जर विचार केला आहे ना, सो द युजर ऑफ आयफोन्स आर वेटिंग फॉर दॅट लॉन्चिंग ऑफ द प्रोडक्ट अँड दे आर व्हेरी लॉयल कस्टमर्स. ओके, आयफोन यूज करणारे फक्त आयफोनच यूज करतात, दुसरा कुठला फोनच यूज करणार नाहीत. कारण काय, त्यांचा त्याच्यावर विश्वास बसलेला आहे, प्रोडक्ट क्वालिटी, बिल्ड क्वालिटी. इवन दो आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, व्हॉट आर द स्पेसिफिकेशन्स ऑफ आयफोन यू आर गेटिंग? द सेम स्पेसिफिकेशन यू विल गेट इन द एम आय ॲट नियरली 40% कॉस्ट. आयफोनमध्ये जे तुम्हाला स्पेसिफिकेशन 1,00,000चा आयफोनमध्ये जे स्पेसिफिकेशन आहे 1,00,000च्या आयफोनचे, ते तुम्हाला 40,000च्या एम आयमध्ये मिळतात. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? Say if I am going to, yes sir, but people still pay 1,00,000 rupees to iPhone, means here, and still there is a market. iPhone launch झाल्यानंतर लोकांची गर्दी असते मार्केटमध्ये. ओके, सो इफ यू आर गोइंग टू से वेन द पर्टिक्युलर आयफोन इज गोइंग टू लॉन्च, ॲट दॅट टाइम द पीपल्स आर इन क्यू वेटिंग फॉर गेटिंग द फर्स्ट कॉपी or first handset. Okay, why? Because of its quality. When you are going to provide the quality product, at that time the money doesn't matter. ओके, बरेचदा आपण असं ऐकतो की पैसा जर कमी असेल म्हणजे तर मार्केट खूप चांगलं मिळतं, पण या केसमध्ये आयफोनचा जर विचार केला तुम्ही तर त्याची कॉस्ट खूप जास्त असतं, पण लोक त्याच्याकरता परचेस करायला तयार असतात. बिकॉज वॉट, they are going to provide the quality and they have made the status symbol. Over the period of time they have built the status symbol. Similarly, if you are going to take the example of BMW, if you are going to take the example of Mercedes Benz, if you are going to take the examples of say some supercars, okay, they have very limited customers and their prices are very very high as compared to their competitors, but still people are waiting to purchase their vehicles. Okay, why? Because what, they have maintained the quality that becomes the type, and this thing does not build in one day. त्यांचं जे स्टेटस आहे मार्केटमध्ये किंवा त्यांची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती एका दिवसात बिल्ड झालेली नाही आहे. दे हॅव टू जस्ट गो फॉर अ लॉंग जर्नी. ओके, इट टेक्स अ टाईम ऑफ decades. It takes the time of decades. So successful एका दिवसात होत नाही. Remember this is one thing. Okay, you are not going to be successful in one day. So it required consistent effort. There are many failures and then only the organizations are going to be successful. So this diversification is also very important thing that you need to and you need to expand your business and diversify. So when expansion is there, what happens, the cost of your product is comparatively decreases because your fixed cost is going to be divided among the other products. Then third one is reduction in the employees absenteeism and turnover. This is again more important thing. We need to reduce the absentee of students and we need to reduce the turnover. Means तुमच्या कंपनीमधनं लोकांनी लगेच स्विच नाही करायला पाहिजे. एक वेळ कंपनी जॉईन केल्यानंतर कमीत कमी तिथं त्यांनी 5-7 वर्ष 10 वर्ष तरी तिथे थांबायला पाहिजे. और समटाइम्स दे आर गोइंग टू बी स्टे ओवर फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाईम. ओके, सो why people are switching their jobs? What is the reason do you think that the people are switching their jobs? I think all of you are now engineers almost, because this is your last semester, last year. Okay, and you are familiar with your citizens, your relatives,
And you know that what is the culture of organization. You have heard frequently that the IT persons are continuously switching their jobs. Now why the pitch? Due to salary is one reason. Okay, salary is one reason. There are so many reasons. So most of the peoples in the early age, they are going to switching their jobs due to salary. But if my company is providing me the good salary, okay, then still the peoples are going to switch their job. The reason is that they are not getting the satisfaction over there. Okay, so there is a that we are going to discuss in say in the next month. What is the hierarchy of motivation? Okay, Maslow's hierarchy that we are going to discuss. Okay, so in that case, in the early stage, you are going to motivated by money. जेव्हा तुम्ही नवीन नवीन जॉब जॉईन करता वगैरे होतं तेव्हा तुम्हाला किंवा अर्ली स्टेजमध्ये तुम्ही कशा करता जॉब करताय बऱ्यापैकी सॅलरी चांगली मिळाली पाहिजे वगैरे त्यानंतर वन्स यू गेट द सफिशियंट अमाऊंट ॲट युअर होम युअर सेविंग्स आर सफिशियंट देन यू आर नॉट वर्किंग फॉर सॅलरी यू आर वर्किंग फॉर द जॉब सॅटिस्फॅक्शन देन वे यू आर वर्किंग फॉर द रिकॉग्नायझेशन ओके अँड ऑल दिस थिंग दिस इज द मॅस्लोज hierarchy of motivation and the need. So basically peoples are switching their job. One reason is salary, second reason is that they are not getting the challenges in the job, and third reason is that they are not getting the job satisfaction over there. So these are basic few reasons because of which the peoples are switching their job. Now if I want to stop the turnover of the my manpower, what I have to do? I need to first discuss with them. So that's why there is a HR department. Okay, Vishubu has just mentioned in the first case that HR department. So what is the role of HR department? The role of HR department comes over here. That HR department will just reduce this absenteeism and turnover. How they are going to discuss with the employee. If the employee seems to be unsatisfied, then they find out what is the reason behind it, what is the root cause for this one. And once it will find the root cause, definitely the student that particular employee get motivated. So basically what happen when someone is unsatisfied, एखादा जर अनसॅटिस्फाईड असेल नर्वस असेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे तुमच्या प्रोडक्टचं आउटपुट मिळेल काय सपोज एक पर्सन आहे नाव सिम्पली टेकिंग वन केस वैभव आवार इज ओव्हर इयर ओके वैभव आहे आणि वैभव एकदम डिस्टर्ब आहे कम्प्लिटली डिस्टर्ब ॲट दिस मोमेंट ओके आणि त्याला आपण सांगितलं की तुला आहे ना आता एक काहीतरी वर्कआउट करायचं आहे एक काम करायला दिलं आपण त्यांना वैभव आवार यांना सो इज इट पॉसिबल फॉर वैभव टू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट वर्क Mr. Vaibhav? Mr. Vaibhav? No, sir. Why? Because you are mentally disturbed. Okay, you are not, you are physically over here, but you are mentally somewhere over here. Something is going on in your mind. So you are not able to concentrate on the work which is over there. So same thing is going to be happen in the industry also. Now we have discussed that if I am not going to properly manage the 5 yums, then my output will decreases. One reason is over here, and this is the most important thing. आपण पैसा मॅनेज करू शकतो, आपण मटेरियल पण मॅनेज करू शकतो, आपण मशिनरी पण मॅनेज करू शकतो, आपण मेथड्स पण मॅनेज करू शकतो, पण एखाद्या एम्प्लॉईचे इमोशन्स जे आहेत ते जर डिस्टर्ब असतील तर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी 100% डिटोरिएट होणार आहे. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, सो रिडक्शन ऑफ द एम्प्लॉईज ॲब्सेंटिझम अँड टर्नओव्हर. मॅनेजमेंट मोटिवेट पीपल्स. मग तुमचा रोल काय आहे की तुम्ही लोकांना मोटिवेट करायला पाहिजे. इट प्रोव्हाइड्स डिफरंट इन्सेंटिव्ह टू द एम्प्लॉईज विच इन्क्लूड्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मॉनिटरी अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ज. ओके, मग त्याकरता मोटिवेट करायचं आहे. मोटिवेट करण्याकरता मग काय असेल, देर आर डिफरंट मेथड्स ऑफ मोटिवेशन. ओके, मग काही याच्यामध्ये तुम्ही जर एम्प्लॉईला ठीक आहे तू जर असं काम केलं ना किंवा आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला 5 प्रोडक्ट जर बनवून दिले. सो रिमेंबर वन थिंग, द टार्गेट शुड बी अचिवेबल. टार्गेट खूप म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा असे द्यायचे नाही वॅक टार्गेट्स, तर दॅट शुड बी अचिवेबल. म्हणजे एखादं काम आहे ते 5 करू शकतात दिवसामध्ये. तुम्ही त्यांना टार्गेट दिलं की तू आज दिवसभरामध्ये मला 5 प्रोडक्ट बनवून दिले तर तुम्हाला आहे ना उद्या हाफ डे दिला जाईल. सो दॅट इज अ इन्सेंटिव्ह, दॅट पर्सन विल गेट मोटिवेटेड. ओके, कारण दुसऱ्या दिवशी त्याला हाफ डे मिळेल. ओके, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एखादा जर आपण फाइंड आउट केला ओके दॅट पर्सन रिक्वायर्ड्स से मनी. सो तुम्ही त्याला सांगू शकता तुम्ही जर एवढं केलं तुम्हाला 20% आहे ना प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये डिस्काउंट दिला जाईल. तुम्ही जर तो प्रोडक्ट हे केला किंवा इन्सेंटिव्ज आर गोइंग टू बी प्रोव्हाइडेड फॉर यू.
दिस मीन्स पॉझिटिव्ह मोटिवेशन, मॉनिटरी मोटिवेशन. नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्हमध्ये काय, तुम्ही त्याला व्हॅकेशन्स वगैरे देत आहेत किंवा तुम्ही त्याला येणं से हाफ डे सीएल्स किंवा मग तुम्ही एखाद्या त्याचा बर्थडे असेल किंवा मग ॲनिव्हर्सरी असेल त्या दिवशी कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी कंपन्यांमध्येही प्रॅक्टिस असतं. सो ऑन द बर्थडे ऑर देअर से स्पेशल डे दॅट ॲनिव्हर्सरी दे आर गिविंग द holiday to that employee. Okay, so that person is going to be motivated because he has the time to spend with his family. Okay, sometimes negative motivation is also required. How many of you have seen this movie? How many have seen this movie? Okay, Ajay, how many times you have seen this movie? 2 or 3. 4 times. Okay, tell me one Uh, negative motivation. अक्षय कुमार आहे ना या मूवीमध्ये. budget sir. बजेटचं निगेटिव्ह मोटिवेशन नाही आहे. निगेटिव्ह मोटिवेशनमध्ये काय झालं, बजेटमध्ये त्यांना करायचं आहे. अक्षय कुमार आहे ना दॅट एका गांधी. ओके, एका गांधी आणि अक्षय कुमारचं एक डिस्कशन होतं त्याच्यामध्ये. सी सेज दॅट इट इज इम्पॉसिबल टू जस्ट have you seen that particular scene? I will show you that scene also, but at this moment I don't have that one. So एका गांधी त्यांना काय म्हणतं की इट इज इम्पॉसिबल with that much fuel Yes sir. we cannot propagate or we cannot go up to that much distance. Okay, so he said that what you say, it's impossible, so this is not right place for you, you have to just go here. So what happened, that is a negative. तो तिला काय करतो, टोचून बोलतो, निगेटिव्ह करतो, अँड शी जस्ट गो थ्रू दॅट प्लेस अँड देन थिंक ओव्हर इट अँड देन सी कॅन फाइंड आउट द आयडिया. ओके, सो दॅट इज द थिंग, दॅट इज समटाइम्स निगेटिव्ह मोटिवेशन ऑल्सो just empower the person. Okay, so there are in so movies there are so many good things also, but we are not awarely observe that movies, so that we cannot get this good thing also. So I will show you some other examples also. I will show you some videos of that movie and other movies also. So do you understand that positive motivation is there, negative motivation is there, monetary motivation is there, and non-financial incentives are there. Positive motivation मध्ये आपण त्यांना काय करतो, मोटिवेट करतो. Okay, yes, we can achieve it, we can do it. Okay, so that person also automatically get that. Okay, say I can do, I have the power, I have the ability, so I can do it. That is a positive motivation. Negative मध्ये आपण just example बघितलेलं आहे. So we are going to insult him, we are going to just pinpoint him, so he will just get somewhat disturbed and he find out some innovative ideas. So it is a negative motivation also. Then monetary, in which we are going to give the some money. Okay, so I know gift cards or like this one. So that is the monetary motivation. And non-financials, in which we are going to give some, say, holidays, weekends, and like this one. So these motivations are normally used in the industry. This incentive increases the willingness and efficiency of the employee. आणि या इन्सेंटिव्हमुळे काय होतं की एम्प्लॉईचं विलिंगनेस वॉट यू आर गोइंग टू से, त्याची इच्छा वाढून जातं, काम करण्यामध्ये इच्छा वाढतं. सो इफ यू आर गेटिंग 1 डे हॉलिडे, ओके, तुम्ही एक काम करताय आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुम्ही खूप छान काम केलेलं आहे, त्याकरता तुम्हाला आज चला हॉटेलमध्ये पार्टी दिल्या जाईल किंवा तुम्हाला जे काय आवडतं एखादी मूवी वगैरे स्पॉन्सर केल्या जाईल. सो डेफिनेटली यू आर गेटिंग से मोटिवेटेड. ओके, इफ आय एम गोइंग टू जस्ट डू अप्लाय माय एफर्ट सिन्सिअरली, देन आय विल डेफिनेटली गेट रिकॉग्नायझेशन अँड आय विल गेट द output for this one also. So your willingness for doing the work increases, your efficiency is also gone increasing. This increases the productivity, and if the willingness of the employee will increases, if efficiency increases, एम्प्लॉईज जर विलिंगनेस, त्याची इच्छा वाढली, त्याची इफिशियन्सी वाढली, तर कंपनीला फायदा काय होईल, कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, आणि कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढल्यानंतर कंपनीचा प्रॉफिट वाढेल. इज इट क्लिअर? Okay, so if I want to increase the profit, so there are small things, these are the small things, but if you are going to look at this small thing, definitely they will give you the very good results over here. So this increases the productivity and profitability of the organization. Management also develop team spirit. आता ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं आहे ना, तर तिथं तर आपल्याला भरपूर मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात, तर तिथं तुम्हाला ग्रुपनेच काम करायचं आहे, इंडिव्हिज्युअल वर्कआउट नसतं. सो एका टीममध्ये साधारणतः 8 ते 40 लोकांपर्यंत काम मेंबर्स असू शकतात, अँड ऑल दीज मेंबर्स मे बी फ्रॉम द डिफरंट रिलिजन्स. ओके, डिफरंट रिलिजन्स, डिफरंट कॉन्टिनेंट्स ऑल्सो. Some members may be Indian, some members may be Maharashtrian, some member may be African, depending on your say organization. So we have to work in the team.
आणि टीममध्ये काम करताना सर्वांसोबत मिळून मिसळून काम करायचं असतं. सो यू नीड टू इन्क्रीज द टीम स्पिरिट ऑल्सो अँड increases the efficiency within the organization. It reduces labor turnover and absenteeism. आणि असे जर तुम्ही मोटिवेट करत गेले ना एम्प्लॉईजला तर तुमच्या कंपनीमधनं बाहेर जाणारे लोक कमी होऊन जातील. आणि जर कमी झालेत लोक सो डेफिनेटली काय होईल की ते लोक ऑलरेडी ट्रेन आहेत, त्यांचं एक्सपर्टाईज आहे, ते काम इझिली करू शकतात. नवीन एम्प्लॉई रिक्रूट केल्यानंतर त्याला कंपनीच्या कल्चरसोबत मॅचअप होण्याकरता इट विल टेक टाईम. इट रिक्वायर्ड सर्टन ट्रेनिंग ऑल्सो. Okay, so unnecessary your time and resources are going to be wasted over there. So if you are going to reduce the turnover and absenteeism, definitely your output and productivity and profitability of the organization will increases. Is it clear to everyone? Sir. समजलंय एवढं? Okay, so out of the 5 M's, which is the most important M now? Out of these 5 M's, which is the most important? Manpower. Okay, definitely each and every employee has its own importance. प्रत्येक जो यम आपण डिस्कस केला आहे दॅट मे बी मशीन, मॅनपॉवर, त्यानंतर मटेरियल असेल, मनी असेल किंवा मेथड असेल, प्रत्येकाचा इम्पॉर्टन्स आहे. पण सर्वात जास्त इम्पॉर्टन्स कोणाचं आहे? मॅनपॉवर. कारण ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यांना इमोशन्स वगैरे नाही आहेत, पण मॅनपॉवर जे आहे त्यांना स्वतःचं फिलिंग्स, इमोशन वगैरे आहेत. आणि ते जर तुम्ही प्रॉपरली केलं तर डेफिनेटली युअर आउटपुट गो ऑन इन्क्रीजिंग. Okay, so next, utilization of the benefits of science and technology. Now you have to just cope up with the say latest things. आता मी जर एखादा जुना माणूस आहे, माझ्या सपोज आय हॅव नाव 40 years, okay, completed my 40 years of age, and I'm restricting myself that I don't want to use the technology, or my parents are there who have just crossed their 65, so they're saying that I don't want to use the cell phone and all these things. So it is quite difficult for them to get connected with the say today's world. So you need to be familiar with the science and technology, and you should be able to use that science and technology. So management utilizes the advancement made in the field of science and technology to provide the industries with the latest machinery and the consumer with the latest product. If my industry does not cope up with these changes in the technology, then the industry does not survive. This is the very important thing. तुम्ही जे मार्केटमध्ये चेंज होत आहे, जे सायन्समध्ये चेंज होत आहे, टेक्नॉलॉजीमध्ये जे चेंज होत आहे, त्याला जर तुम्ही एक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही संपले, तिथंच संपून जाणार. कारण कस्टमर जे आहेत, प्रोडक्ट जे आहेत ते तुमचे आउटडेटेड होणार, अँड आउटडेटेड प्रोडक्ट्स आर नो वन गोइंग टू परचेस. If you are going to launch an outdated product, or if you are going to continue to sell the outdated product, no one is going to purchase your product. Okay, nowadays at a cost of nearly 10,000 rupees, okay, at a cost of nearly 10,000 rupees, we are getting a good smartphone. Okay, you are getting a good smartphone, and if I continue to sell a basic handset, my Nokia basic handset at a cost of 7,000, okay, are the peoples are going to purchase that one? Is the peoples are going to purchase that one? No, because at 7,000 what I am getting? I am simply getting a calling and receiving call and text messages. So people are not going to purchase that one, because at 7,000 also we are getting the configuration 3x32. Okay, 3 GB, 32 GB at 7,000 itself. Okay, so what you are going to do? We need to just go with the advancement in technology, and we have to just acquire the latest machines, and we have to produce the latest product which are available in the market. Then only we are going to survive in the market, otherwise you will not survive. ओके, आणि नोकियाचं वगैरे तेच झालं होतं. नोकिया वगैरेंनी काय केलं की मार्केटमध्ये त्यांचे जे टेक्नॉलॉजी वगैरे ॲडव्हान्समेंट झाली त्यांनी तेवढा इझिली एक्सेप्ट नाही केलं. ओके, आणि त्या केसमध्ये ते काय केलं, मागे पडत गेले, आणि नोकियाचं मार्केट मध्यंतरी टोटली संपलं होतं. आता परत ते मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, बट over the period of time that company was totally collapsed. So encouraging initiative and innovation. So basically what happened, we need to always encourage initiative and innovation. Management encourage initiative from employees, आणि कोणाकडनं encourage तुम्हाला? एम्प्लॉईज करणं.
Management encourages initiative from employees and inspire them to give their suggestion for the growth of organization. आणि त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं आपल्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ झाली. डेफिनेटली डू यू थिंक रिमेंबर वन थिंग, जशी आपल्याला जॉबची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त ऑर्गनायझेशनला आपली गरज असतं. रिमेंबर वन थिंग, तुम्हाला जशी जॉबची गरज असेल ना तुमच्यापेक्षा जास्त गरज आहे ना कंपनीला तुमची असणार आहे. कारण without you the machine and all this thing does not work properly. Okay, so both require each other. So management encourage the initiative for the employees and inspire them to give the suggestion for the growth of employees. आणि जर ऑर्गनायझेशनची ग्रोथ झाली तर डेफिनेटली एम्प्लॉईची पण ग्रोथ होणारच आहे. जशी जशी तुमची कंपनी वाढत जाणार आहे तसं जसं तुमचे पण सॅलरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणाऱ्या ॲम्युनिटीज ह्या वाढत जाणार आहेत. सो द ग्रोथ ऑफ एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन also reflected in the growth of employees. So and do you know one thing, that the most innovative ideas are given from the shop floors, come from the shop floor. सर्वात चांगल्या आयडियाज कुठनं येतात माहिती आहे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये? जे लोक ॲक्च्युअल मशीनवर काम करतात ना त्यांच्याकडनं सर्वात चांगल्या आयडिया देतात. ओके, कारण ते मशीन डेली हँडल करत असतात. त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये एक मॅनेजर झालेला आहे, तो वर जाऊन बसलेला आहे, त्याला माहिती नाही. जसं आपल्याकडे कलेक्टर असेल, कलेक्टरला शेतात काय पेरलं जातं कसे पेरलं जातं हे माहिती नसतं, पण शेतकऱ्याला माहिती आहे की कुठं काय करायचं कसं करायचं. ओके, सो इन द सेम मॅनर जे लोक शॉप फ्लोअरवर काम करतात, ॲक्च्युअल फील्ड वर्क करतात, त्यांच्याकडनं सर्वात चांगले आयडियाज मिळतात. आणि त्यांच्याकडनं जर तुम्ही सजेशन घेतले तर ते सजेशन, छोटे छोटे सजेशन पण कंपनीचं आउटपुट, प्रोडक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज करू शकतात. Okay, so initiative gives satisfaction to the worker and success of organization. And what this one, and if you are going to involve your workers, if you are going to involve your laborers into the decision making process, into the organization planning process, then they are going to be satisfied. They will feel that okay, I am also a part of this organization, management will think about me. ओके, माझ्याबद्दल पण विचार करते, माझ्या विचारांची पण दखल घेते. आणि जेव्हा कोणी तुम्हाला इम्पॉर्टन्स देतं डेफिनेटली तुम्ही पण काय करता, त्याला रिस्पेक्ट करतात. जेव्हा तो आपला कोणी रिस्पेक्ट करतो आपण पण नोईंगली अननोईंगली त्याचा रिस्पेक्ट करतो की नाही? एखाद्याने जर तुमचा रिस्पेक्ट केला तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करणार की त्याला इन्सल्ट करणार? ओके, सो इट इज अ गिव्ह अँड टेक. What you are going to give, that you will receive. Okay, as you sow, as you reap. Okay, so if you are getting respect, definitely you are going to give the respect. आणि जर मला कोणी रिस्पेक्ट देणार आहे तर मी माझ्यापेक्षा सपोज समोरच्याने मला जर रिस्पेक्ट दिला, मी माझ्यापेक्षा त्याला जास्त रिस्पेक्ट देईल. कारण काय, आय विल फील प्राऊड अबाउट इट. अँड सेम थिंग इज अप्लिकेबल टू ईच अँड एव्हरी ह्युमन बिईंग, बिकॉज वी आर इमोशनल बिईंग्स. ओके, आपण आहे ना सोशल ॲनिमल्स असल्यामुळे, इमोशन्स वगैरे असल्यामुळे जर आपल्याला रिस्पेक्ट मिळाला डेफिनेटली आपण पण दुसऱ्याला रिस्पेक्ट देणारच आहे. आणि आपल्याला मिळालं त्यापेक्षा जास्तच देण्याचा आपण प्रयत्न करणार. सो डेफिनेटली, सो वेन यू आर गोइंग टू इन्व्हॉल्व युअर लेबर्स, युअर से employees in the decision making process, you are going to ask them that do you think is there any way, any solution for such type of problems. They feel that proud, and they will just give you the very fantastic ideas, and these ideas will really help to increase the production, increase the productivity, increase the profit of organization. And for that purpose the cost is very less. I think you may have seen one message on व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला होता काही दिवस आधी. मे बी यू हॅव रीड वन दॅट ऑर डोंट नो. त्या मेसेजमध्ये मिनिंग काय होतं, एक 3-4 इंजिनियर्स असतात. ओके, एक जापानचा इंजिनियर असतो, एक चायनाचा असतो, एक इंडियन असतो. हे 3-4 इंजिनियर्स बसलेले असतात आणि एक प्रॉब्लेम दिला जातो त्यांना. सो त्या प्रॉब्लेममध्ये काय, सो दिस इज ॲक्च्युली ॲज वी आर इंडियन, दॅट्स वाय द इंडियन पर्सन्स just show its intelligence over here, but that will change, we don't want to discuss. So तिघांना एक प्रॉब्लेम झाला येतो की एक बॉटल फिलिंग प्लॅन्ट आहे. त्या बॉटल फिलिंग प्लॅन्टमध्ये काय होतं की बॉटल जे असतात ते फिल झाल्यानंतर पॅक करून सेल आउट करायचे असतात. पण बरेचदा काय होतं की त्यामध्ये काही खाली बॉटल्स पण जातात, एम्प्टी बॉटल्स पण जातात. आणि त्या एम्प्टी बॉटल गेल्यामुळे काय होतं की कस्टमर जे आहेत ते अनसॅटिस्फाईड होतात. तर ती प्रोसेसचे फॉल्ट आहे की कधी कधी एम्प्टी बॉटल्स पण त्या कन्व्हेअर बेल्टवरनं मूव्ह होतात. मग त्याकरता त्यांनी आयडियाज मागतात की आपण काय करायला पाहिजे की एम्प्टी बॉटल माझ्या त्याच्यामधनं डायरेक्ट बाहेर पडायला पाहिजे, जायलाच नको.
मग प्रत्येकजण विचार करतो की काय करता येईल. मग आता हे सर्व इंजिनियर टेक्निकल फील्डमधले एक्सपर्ट्स, ओके, मग एक जण सांगतो जापानचा असतो, आपण एक सिस्टीम डिझाईन करू का नाही की ज्याच्यामध्ये वेट सेन्स केल्या जाईल. ती बॉटल जर भरलेली असेल ना तर आपण प्रत्येक स्टेन गेज लावू. स्टेन गेज इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू डिटेक्ट द से वेट और प्रेशर. जसं आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजीपाला इलेक्ट्रॉनिक वेईंग गेज असतो ना, त्याच्यामध्ये स्ट्रेन गेज असतात. सो ती बॉटल जर भरलेली असेल तर तो स्ट्रेन गेज डिटेक्ट करेल आणि कॅरी करेल. आणि जर भरली नसेल तर ते तिथे एक आपण आहे ना पंच मारायचं त्या बॉटलला किंवा एक सेन्सर त्याला ते फेकून देईल साईडला. ओके, त्याची आयडिया असतं. दुसरा काय म्हणतो की दुसरा म्हणतो आपण प्रत्येक बॉटलला आहे ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्याच्यावर हे करायचं किंवा त्याच्यामधनं आहे ना आयर सेन्स हे करायचं आणि त्याच्यामध्ये लिक्विड आहे की नाही ते चेक करायचं. मग शेवटी भारताचा असतो तो म्हणतो सिम्पल आहे, याच्यामध्ये एक मोठा फॅन लावून द्यायचा आणि खाली बॉटल असलं तिचं वेट कमी असेल त्यामुळे ते ॲटोमॅटिकली एअरचा जो फ्लो आहे त्यामुळे ते उडून जाईल आणि ज्या बॉटल भरलेल्या आहेत त्या समोर मूव्ह होतील. ओके, सो दिस इज अ सिम्पल सोल्युशन किती सिम्पल आहे, फक्त एक फॅन घ्यायचा आहे, तिथं पुटअप करायचं आहे. पण हे सोल्युशन कोण देऊ शकलं, जो ॲक्च्युअल तिथं वर्क करतो आहे. ओके, त्याला तिच्या कंडिशन्स माहिती आहेत, तो हे सोल्युशन देऊ शकतो. एक वर बसलेला माणूस त्या गोष्टी करता जास्त एवढं थिंक करू शकत नाही आणि याच्यामध्ये त्यांनी इंडियन वगैरे घेतलेले होते. सो बेसिकली सच टाईप ऑफ थिंग, म्हणजे ज्या गोष्टी करता आता एक फॅन जर लावायचा झाला तर हार्डली द कॉस्ट ऑफ दॅट फॅन इज नॉट मोर दॅन 5,000 to 7,000 रुपीज. 5,000 ते 7,000 फॅन होतो. पण तीच जर मला ती ॲटोमेटेड सिस्टीम, स्ट्रेन गेज अँड देन कम्प्युटर प्रोसेसिंग देन ऑल दिस थिंग, सो इट कॉस्ट मे बी 50,000 to 1,00,000 रुपीज or more than that. So basically what happens, sometimes simple solutions also give you the best results, that I want to say. Do you understand this? I'm not able to explain that example properly, but still you're getting that extract what exactly I want to say. That sometimes simple solutions also give you the best result, best output. Okay, so then next is that management also encourage innovation, as innovation brings innovative ideas, modern methods, ओके, अँड लेटेस्ट टेक्निक्स टू द ऑर्गनायझेशन. मग मॅनेजमेंटने त्याच्याकरता इनोव्हेशनला इन्क्रीज करायला पाहिजे की इन्करेज करायला पाहिजे की प्रत्येकाने येऊन आहे ना इनोव्हेशन दे, इनोव्हेटिव्ह आयडियाज द्यायला पाहिजे. इफ समवन इज गिव्ह द इनोव्हेटिव्ह आयडिया देन दॅट पर्सन इज दिस इज गोइंग टू बी रेग्युलर प्रॅक्टिस इन द ऑर्गनायझेशन. सपोज आहे ना तिथं काय असतात, चार्टबोर्ड्स वगैरे असतात आणि तिथे एखादं परफॉर्मिंग एम्प्लॉईज असेल, एखाद्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला त्या वीकमध्ये, त्याचा तिथं पोस्टर वगैरे फोटो लावला जातो, त्याला काही इन्सेंटिव्स दिले जातात. एखाद्याने इनोव्हेशन दिलं त्या टेक्निकला त्याचं नाव दिलं जातं. ओके, सो सच थिंग इज गोइंग टू बी इम्प्लिमेंटेड इन द इंडस्ट्री. मिनिमायझिंग वेस्टेज. मॅनेजमेंट मिनिमाइज द वेस्टेज ऑफ मटेरियल, मॅन, मॉनिटरी रिसोर्सेस बाय डुईंग वर्क थ्रू प्रॉपर अरेंजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग अँड कंट्रोल. ओके, वेस्टेज मिनिमाइज. वेस्टेज जर कमी असेल तर डेफिनेटली काय होणार आहे, तुमचं प्रॉफिट इन्क्रीज होणार आहे. कारण वेस्टेज जर जास्त केलं तर माझा लॉस म्हणजे काय होतं, तो अननेसेसरी द मटेरियल इज गोइंग टू बी वेस्टेड. ओके, आणि मटेरियल जर वेस्ट झालं तर ते माझ्या कुठल्याच कामात येत नाही, ते मला फेकून द्यावं लागतं. सो अननेसरी इट इज अ वेस्टेज ऑफ रिसोर्सेस, ऑल रिसोर्सेस, अँड दॅट विल अल्टिमेटली लीड टू द रिडक्शन इन द प्रॉफिट. So my profit margin will reduces. So what is, I have to minimize the wastage of material, man, monetary resources by doing work through proper arrangement, manufacturing and control. Manager motivates subordinate to reduce the wastage. Reduction in the wastage bring a higher return to the firm. Okay, so याच्यामध्ये I think how many of you just travel through bus, Maharashtra State Transport Corporation? बसमधनं कोणी आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या बसमधनं काही लोकांनी ट्रॅव्हलिंग केलं आहे का? ओके, तिथे आहे ना बरेचदा ड्रायव्हरच्या शेजारी आहे ना एक हे दिलेलं आहे की तुम्ही या स्पीडला, म्हणजे त्यांना कसे इन्सेंटिव्ह दिले जातात, जर तुम्ही पेट्रोल डिझेल या स्पीडमध्ये गाडी चालवली, 50 to 60च्या स्पीडमध्ये जर गाडी चालवली असेल तर तुम्हाला एवढा परफॉर्मन्स मिळेल. आणि त्या केसमध्ये तुम्ही जर सेव्ह केलं डिझेल, सो ॲट दॅट टाईम यू आर गेटिंग सम इन्सेंटिव्ह. ओके, तिथं त्यांनी असं रेड लाईनमध्ये किंवा रेड कलर्सच्या याच्यामध्ये बोल्ड मेन्शन केलेलं असतं, ड्राईव्ह दिस वन अँड सेव्ह द डिझेल सो दॅट यू विल गेट दॅट समथिंग. सो दॅट पर्सन इज कंटिन्युअसली ऑब्झर्विंग दॅट अँड ही इज गोइंग टू बी मोटिवेटेड. आणि महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेशन जे आहे बसवाले, त्यांनी त्या केसमध्ये आहे ना जे लोक कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त मायलेज देत आहेत त्यांना प्राईज पण दिलेले होते. ओके, so this is the one type of encouragement to reduce the wastages. Reduction is the wastages brings higher return to the firm. आणि वेस्टेज जर कमी झालं तर ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट काय होणार, डेफिनेटली वाढणार आहे.
Okay, so teamwork. So I think we have to stop over here. Rest of the